नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अगस्त्य धनाजीरावांना विचारत असतो की कसं आहे ना, श्री फक्त माझी मैत्रीण नाही तर बायको झाली आता, आणि तसं कर्तव्यसुद्धा मी निभावलं आहे. फक्त एका गोष्टीची भीती आहे मला की जे काही हे नातं आहे ना ते मी किती प्रामाणिकपणे पार पाडेल ना मला माहीत नाही, आणि या गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार आहात फक्त, कारण तुमच्यामुळे झालं हे सगळं. माझ्या डोक्यात एकच गोष्ट सतत फिरत असते, माझ्या आईचा झालेला अपमान, माझ्या भावाला तुम्ही धरलेलं वेटीस का केलं माझ्याशी असं तुम्ही. मग धनाजीराव म्हणतात की अगस्त्यराव, मी माझं बापाचं कर्तव्य पार पाडले, माझ्या लेकीला तिचा हक्क मिळवून दिला, एवढाच एक मार्ग होता माझ्याकडे, दुसरा पर्याय नव्हता, आणि याला जबाबदार तुमची आईही आहे. मग जास्त अगस्त्य थोडासा शॉक होतो आणि म्हणतो की काय केलं आईने, सांगा. मग धनाजीराव म्हणतात की तुमच्या आईमुळेच आम्हाला हे करावं लागलं, त्यांनी आमच्यासोबत जो व्यवहार केला आहे ना त्यामुळे आम्ही असं वागले, तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही असा व्यवहार केला आहे त्यांनी आमच्याशी. मग अगस्त्य रागाने म्हणतो की माझी आई चुकीची वागली. हां, काय वागली प्लीज सांगाल का जरा. मग धनाजीराव म्हणतात ब्लॅकमेल केले तुमच्या आईने आम्हाला, त्यांनी आम्हाला ब्लॅकमेल केलं तुमच्या विश्वाला सोडवण्यासाठी, आणि म्हणून आम्हाला पण ब्लॅकमेल करावं लागलं. अगस्त्य रागाने म्हणतो की माझ्या आईने ब्लॅकमेल केलं का, सतत खोटं बोलताय, खरंच कळत नाही आहे मला की का असं करताय. मग धनाजीराव म्हणतात अगस्त्यराव, आत्ताच तुम्ही म्हणाला की नाही की काही गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे, वेळेवर नाही झाल्या तर त्याचा काही उपयोग नसतो. अगस्त्यराव, माझी लेक तुमची वाट बघत असेल, आज पहिला दिवस आहे तुमच्या घरात तिचा, आणि आजचा दिवस तुम्ही असं बाहेर असणं चांगलं नाही, घरी जा, आजपासून तुमचं नवीन आयुष्य चालू होते. आणि कोणीतरी म्हटलेलंच आहे की जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, जे काही झालं गेलं ना ते विसरून जातं. कसं असतं ना, जुन्या गोष्टींचा कोळसा उघळत बसला ना तर काळं आपल्याच हाताला लागतं, त्यात हिरा नाही सापडत, पण माझी लेक हिरा आहे, ती तुमचं आयुष्य नक्कीच उजाळेल. तिचा विचार करा, तिची काळजी घ्या, तुमच्या भविष्याचा विचार करा, कारण आता तुम्ही तिच्याजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे. काय आहे ना, जाता जाता एकच सांगतो, तुम्ही माझ्यासाठी मुलासारखेच आहात. जे काही झालं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट वाटलं म्हणून तुम्ही मला एवढं बोललात, पण त्याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही. लेकाचं बोलणं एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं, आणि मी जे काही केलं ना ते तुमच्या भल्यासाठीच केलं, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि एक ना एक दिवस याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल, आणि सत्य जे काही आहे ना ते नक्कीच कळेल. पण आता घरी जा, माझी लेक वाट बघत असेल तुमची. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा, जा घरी. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री ही अगस्त्यची वाट बघत असते, आणि ती म्हणते की वहिनी म्हणाले तर बरोबर आहे, अगस्त्यशी शांतपणे बोलायला पाहिजे, पण हा गेला कुठे, फोन करून बघू का त्याला, असं म्हणून श्री अगस्त्याला फोन करते. तितक्यात अगस्त्य तिथे येतो. श्री अगस्त्याला बघून त्याला पटकन मिठी मारते, आणि अगस्त्य म्हणतो की काय. मग श्री म्हणते खुळा आहेस का रे तू, असं अचानक एवढ्या रात्रीचं कोणी गायब होतं का, तुला सांगून नाही जाता येत का, मला एक तरी घर पण माहिती नाही आहे, ते हॉलमध्ये जायचं सोडून मी भलतीकडेच कुठेतरी गेलेली. अगस्त्य म्हणतो तू जरा हळू बोलशील का, निंबाळकरांचं घर आहे, सगळे झोपलेत. मग श्री थोडीशी शांत होते. मग अगस्त्य तिच्याकडे बघून हसायला लागतो. मग श्री रागात म्हणते की अरे दात काढायला काय झालं, तुला सांगून जाता नाही आलं का. आणि ती अगस्त्यला म्हणते की तू जा इथून. मग अगस्त्य तिला म्हणतो मी जाऊ. मग श्री म्हणते की हो जा. मग अगस्त्य परत तिला विचारतो की नक्की जाऊ ना मी, आणि तो जाण्याचं नाटक करून तिथल्या खुर्चीवरती बसतो. श्रीला वाटतं की अगस्त्य खरंच गेला, आणि ती पाठीमागे बघते आणि म्हणते अगस्त्य, पण अगस्त्य तिला तिथे बसलेला दिसतो, आणि मग ती शांत होते. अगस्त्य तिला म्हणतो की हो माहीत आहे, बोल काय झालं. मग श्री त्याला विचारते कुठे गेला होतास एवढ्या रात्रीचं. अगस्त्य तिला विचारतो की कोण, मी. तर मग श्री म्हणते नाही तुझं भूत, तुलाच विचारते ना मी. मग अगस्त्य म्हणतो अगं एका मित्राचा फोन आला होता, लग्न झालं म्हणून अभिनंदन करत होता, म्हणून म्हटलं तू झोपली होती तर तुला डिस्टर्ब नको करायला, म्हणून मी गार्डनमध्ये गेलो होतं. मग श्री म्हणते एवढ्या रात्री गार्डनमध्ये, खोटं बोलतोयस ना, आता मगाशीच ठरलं ना की आपलं खोटं बोलायचं नाही. नाही तुला तसं बोलायचं असेल ना तर तसं सांग मला, म्हणजे मी परत नाही विचारणार. मग
अगस्त्य म्हणतो की माझं चुकलं असं म्हणून तो डायरेक्ट उठाबशा काढायला लागतो आणि म्हणतो की कोणी नाही म्हणून उठाबशा काढतो इथे, प्लीज हे थांबव. मग श्री म्हणते की बस झालं बस झालं. मग अगस्त्य म्हणतो की सॉरी, पण कसं काय परफेक्ट ओळखतेस गं मला. मग श्री अगस्त्याचा कान पकडते आणि म्हणते अगस्त्य निंबाळकर, आज ओळखत नाही मी तुम्हाला, कळलं ना, खूप आधीपासून ओळखते. मग अगस्त्य म्हणतो की कान सोड प्लीज, कान सोड. मग श्री त्याचा कान सोडते आणि म्हणते की मला माहिती आहे तू एवढा मस्का का मारतोयस ते. मग अगस्त्य विचारतो की का. तर श्री म्हणते की तुला सांगायचं नाही की तू एवढ्या रात्री कुठे गेलेला ते. अगस्त्य मनातच म्हणतो की श्री खूप चिडले माझ्यावर. इकडे श्री अगस्त्याला डायरेक्ट म्हणते की नाही चिडणार आणि रुसून पण बसणार नाही, कारण तुझं प्रेम नाही आहे माझ्यावरती. मग अगस्त्य तिला विचारतो की का, असं का वाटतंय तुला. मग श्री सांगते की कारण कालपर्यंत तुझं लग्न शुभ्रासोबत होणार होतं आणि अचानक तुला माझ्यासोबत लग्न करावं लागलं. कदाचित तुझ्या लग्नाकडून अपेक्षासुद्धा असतील ना वेगळ्या, ज्या आता कधीच पूर्ण होणार नाहीत. मला कल्पना आहे हे सगळं पचवायला तुला जड जातं आहे, पण खरं सांगू का, तुला जितकं हे पचवायला जड जातं आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मला जड जातं आहे. तुमच्या पोरांचं बरं असतं, म्हणजे तू विचार कर ना, हे तुझंच घर आहे, तू इथे लहानपणापासून मोठा झाला आहे, तुला घरातल्या सगळ्या माणसांचा स्वभाव माहिती आहे, कुणाला काय आवडतं, काय हवं, काय नको, कोण कसं बोलतो, कुणाला कधी राग येतो. माझं तसं नाही आहे ना, मी माझं घर सोडून आले. मला मान्य आहे पोरींचं असंच असतं, पण मी अशी नवरी आहे की तिच्या नवरदेवाचं तिच्यावरती प्रेमच नाही. कालपर्यंत माझ्या मनात पण हेच होतं ना की तुझं आणि शुभ्राचंच लग्न होणार आहे. अचानक सुलक्षणा बाईसाहेब आल्या, त्यांनी मला नवरीसारखं नटवलं आणि मंडपात बसवलं, लग्न लावलं आणि त्याच्यावर बाबासुद्धा काहीच नाही म्हणाले. माझ्यासाठी सुद्धा धक्काच आहे ना हा. म्हणजे बघ ना, सगळंच नवीन, माणसं, नवीन घर, त्यामुळे मला असं. मग अगस्त्य श्रीला म्हणतो सॉरी, नाही मला कळतं आहे नवीन घर आहे, नवीन माणसं आहे तिथं, आणि मी असं सोडून तुला गेलो न सांगता, त्याबद्दल खरंच सॉरी. म्हणजे यापुढे असं नाही वागणार, प्रत्येक वेळी तुला सांगून जाईल, प्रॉमिस करतो. आणि मला खात्री आहे की वेळ लागेल या सगळ्या गोष्टींना, पण सगळं नीट होईल. आणि तू या सगळ्यांचा विचार नको करू, जा आता जाऊन झोप. मग श्री झोपायला जाते, मात्र अगस्त्य तिथेच बसलेला असतो. मग श्री अगस्त्याला म्हणते की झोप ना. मग अगस्त्य म्हणतो की नाही नाही, हो झोप तू. मात्र श्री झोपायला जाते, पण तिला काही झोप येत नाही. मग अगस्त्य श्रीकडे बघत असतो आणि तो श्रीकडे जातो, तिच्या डोक्यापाशी बसतो आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवतो. मग श्री उठून विचारते की काय रे, काय झालं. मगच अगस्त्य म्हणतो की काय नाही, झोप. आणि तो श्रीच्या डोक्यावरून हात फिरवत असतात आणि त्याला आठवत असते की धनाजीराव म्हणाले होते की माझी लेक हिरा आहे आणि विश्वास ठेवा ते तुमचं आयुष्य नक्कीच उजळेल. मुलगा समजतो मी तुम्हाला, आणि मी जे काही केलं ना ते तुमच्या भल्यासाठीच केलं. एक ना एक दिवस याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. सत्य जे काही आहे ना ते नक्कीच कळेल. पण आता घरी जा, माझी लेक वाट बघत असेल तुमची. आणि तो श्रीला म्हणतो की मी तुला प्रॉमिस करतो, तुला सोडून मी कधीच नाही जाणार. आता यानंतर आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा श्री झोपेतून जागी होते तेव्हा तिला तिच्या बाजूला अगस्त्य दिसतो. अगस्त्याकडे बघून ती थोडीशी शॉक होते आणि अगस्त्य झोपलेला असतो. श्री त्याच्याकडे खूप प्रेमाने बघत असते आणि ती जोरात अगस्त्याच्या कानाजवळ जाऊन ओरडते, कुचकट. अगस्त्य अचानक खूप घाबरून उठतो आणि म्हणतो की अगं असं कोण ओरडतं. आणि श्री म्हणते की मी. आणि मग दोघेही हसायला लागतात आणि दोघं मग त्यांची पिलो फाईट करत मस्ती करत असतात. यानंतर आपण पाहतो की अगस्त्य दुसरीकडे तोंड करून उभे राहिलेला असतो. श्री त्याच्या पाठीमागे येते आणि परत त्याच्या कानात अजून एकदा जोरात ओरडते, ओ हजबंड. तेव्हा अगस्त्य अजून एकदा घाबरतो. मग श्री पटकन पळत आंघोळीला जाते. अगस्त्य म्हणतो की श्री, आणि परत तो म्हणतो तुला बघतो परत. आणि तो हसत असतो आणि तो अचानक थांबतो आणि म्हणतो की श्री काय म्हणाले आता. आणि अगस्त्य बाहेर खुश होऊन हसत असतो, म्हणतो की हजबंड. आणि तो खूप आनंदाने हसत असतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री आंघोळ करून बाहेर येते. अगस्त्य तिच्याकडे बघतच राहतो. आणि दुसरीकडे पाहतो आपण की शुभ्रा न्यूजपेपर वाचत असते. त्याचवेळी तिला दिसतं की पेपरमध्ये बातमी आलेली असते की धनाजी गायकवाड यांची खरी मुलगी श्री आणि अगस्त्य निंबाळकर यांचा विवाह सोहळा संपन्न. आणि तू खूप रागात म्हणते की शुभ्रा, ज्याची भीती होती ना तेच झालं. म्हणजे आता ही न्यूज गावभर पसरली आहे आणि बाहेर पडायची सोय पण ठेवली नाही त्या भिकारडीने मला. आणि तो ती न्यूजपेपर फाडते आणि म्हणते की मी या श्रीला कधीच माफ करणार नाही. नाही ना तुझी
बदनामी केली श्री आणि तुझी अशीच पेपरात छापून बातमी आणली तर नाव शुभ्रा सांगणार नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.